इंटेरियर अँगल थेरम, करस्पॉन्डिंग अँगल थेरम आणि अल्टरनेट अँगल थेरम याच्यावर बेस्ड असणारा जो पार्ट आहे तो म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.1. आता प्रॅक्टिस सेट 2.1 ला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय लक्षात ठेवलं पाहिजे? थेरम मध्ये काय दिलेलं असतं? तर पुन्हा एकदा लक्षात घ्या. थेरम मध्ये लाईन्स पॅरलल असतील. थेरम मध्ये लाईन्स पॅरलल असतील आणि अँगल इक्वल किंवा सप्लिमेंटरी हे दिलेले असतील. चला तर आपण काय करू, इथं प्रॅक्टिस सेट 2.1 स्टार्ट करताना परत एकदा आठवण करून देतोय. थेरम्स च्या गिव्हन मध्ये काय गिव्हन असणार आहे? लाईन्स पॅरलल. उत्तर दिलं तरी चालतंय, उत्तर द्या. लाईन्स पॅरलल. टू प्रूव्ह काय असणार आहे रे? टू प्रूव्ह काय असणार आहे? अँगल्स सप्लिमेंटरी. कोणाच्या बाबत अँगल सप्लिमेंटरी येणार? इंटेरियर अँगल्स किंवा कांगोरंट. कांगोरंट म्हणजे इक्वल. आता हे बेसिक घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला दिले काय पहा जरा. आरपी पॅरलल एमएस दिले, ठीक आहे. डीके ही त्यांची ट्रान्सव्हर्सल दिली. आपल्याला अँगल काढायचं आर एच डी. चला कोण सांगते पहिल्यांदा आपल्याला अँगल आर एच डी कसा काढणार? अँगल आर एच डी. आता अँगल आर एच डी काढत असताना आता ह्या ज्या टेस्ट सांगितल्या त्यातल्या त्या टेस्टचा काही लगेच यूज होत नाही. तिथं काय करता येईल आपल्याला पहा. अँगल आर एच डी प्लस अँगल डी एच टी हे कसले अँगल आहे दोन? उत्तर द्या. हे अँगल हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. बरोबर आहे. तर हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर अँगल्स असल्यामुळं या ठिकाणी त्यांची सम 180 आले, ते सप्लिमेंटरी आले. तर अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर कसे बनतात तर परत एकदा लक्षात घ्या. लिनियर पेअर बनत असताना या ठिकाणी मी हे बोल्ड करतोय रेड कलर मध्ये, जेणेकरून तुमच्या पण चांगल्या लक्षात येईल. तर हे दोन्ही लिनियर पेअर आहे. लिनियर पेअरची सम झाली 180. त्यातल्या एकाची सम दिली. सांगा कोणाची सम दिली? डीएचपी ची सम आहे 85. ते टाकून द्या. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पोट केली. आता काय केलं पाहिजे? अँगल आर एच डी कसं काढणार? आर एच डी अँगल 180 मधून 85 मायनस करायचं. यस, 180 मायनस 85 हे मायनस करून टाका. चला काय आलं? सबट्रॅक्शन 95. 95 आला. तर एवढंच आपल्याला ह्यात करायचं, बाकी काहीही करायचं नाही. मी परत परत सांगतो, इथं दुसरं काही करायचंच नाही.
बर PHG. आता PHG कसं करणार? तिथं सुद्धा तुम्हाला लिनियर पेअर किंवा किंवा सांगा बरं. अँगल RHD चा अपोजिट अँगल. येस, RHD चा अपोजिट अँगल पण घेता येत आहे, ते सोपं आहे. बर तुम्ही कसं करावं हा काय बंधन नाही, तुम्ही कसं पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं अपोजिट काही लिहिलेलं सोपं पडेल. मेजर लिहिलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. काय लिहिणार पहा, अँगल PHG कॉंग्रुएंट म्हणा, इक्वल मेजर म्हणा, कोन RHD, आणि याला आपण म्हणू शकतो व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. यातल्या एकाचं मेजर माहिती आहे किती आहे? RHD चं मेजर अवेलेबल आहे किती आहे? RHD आता झालं 90 आणि therefore आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला हे जर पुन्हा एकदा लक्षात घ्या, therefore अँगल PHG हे 95 आलं. सगळीच्या सगळी एक्झाम्पल एवढी सिंपल आहे, हे 9वीला नाही तर 6वी 7वीचा पार्ट आहे ऍक्च्युअली. HGS काढा बरं. आता HGS जे जवळ करस्पॉन्डिंग अँगल 85 डिग्री. 85 आहे अँसर, पण घ्यायचं कसं? अँगल DHP P आणि अँगल HGS करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि त्यामुळे ते कॉंग्रुएंट येणार. आता करस्पॉन्डिंग घेताना पण आपल्याला लाईन पॅरलल लिहाव्या लागतात. त्यामध्ये अँगल HGS च मेजर करताना सर आवाज जरा कमी करा, खूप मोठे येतो. HGS च मेजर काढत असताना पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, HGS च मेजर करताना या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं, तर पहिल्यांदा पॅरलल लाईन लिहायला पाहिजे. लाईन RP पॅरलल लाईन EMS हे लिहिलंच पाहिजे कंपल्सरी. लाईन DK इज ट्रान्सव्हर्सल. तर DK ही ट्रान्सव्हर्सल आहे. दिस वन इज गिव्हन इन्फॉर्मेशन, आणि त्यानंतरच आपण पुढे लिहू शकतो अँगल HGS. अँगल HGS कोणाशी कॉंग्रुएंट दाखवणार? अँगल PHP शी. बर, याला रिझन सगळं व्यवस्थित लिहिलं पाहिजे. करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, ज्यांना लक्षात येत नाही तर त्यांनी ते विचारावं. हे दोन्ही रेषेच्या वरचे आहे, RP आणि MS या दोन्ही रेषेच्या वरच्या बाजूला आणि ट्रान्सव्हर्सलच्या राईट साइडला असणारे घेतले हे करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स इथं इक्वल मेजरचे. आता यामध्ये अँगल DHP
हे जर 85 असेल तर आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो अँगल HGS सुद्धा 85 करस्पॉन्डिंग मिळव. चला, ज्यांना अडचणी वाटत असतील त्यांनी डिस्कस करावं, काही प्रॉब्लेम नाही. हे 85 आहे, हे 85. आता MGK काढायचं. MGK बोला. MGK एक्सटेरियर अँगल आता कोणता एक्सटेरियर घ्यायचा? डी अँगल DHP अँड अँगल MGK. हा, आता ऍक्च्युअली आपल्या पुस्तकात काही जास्त वेळा तो यूज केला नाही आणि म्हणून आपण काय करू, ऐका कृपा, मला काय म्हणायचंय ते बरोबर आहे, चूक नाही, पण आपण HGS चा अपोजिट घेऊन टाकू. MGK कंगोरण HGS. आता हे काय इक्वल आहे? तर हे आहे सिंपल. बर, यातल्या HGS चं आताच मेजर काढलं. हे 85 आहे आणि therefore आता या 4 एक्झाम्पल मध्ये जर कोणाला अडचण असेल काहीतरी विचारा. सेकंड एक्झाम्पल, आता याच्यामध्ये लाईन P आणि Q या पॅरलल आहेत. तर P आणि Q या लाईन पॅरलल आहेत. परत एकदा लक्षात घ्या, P आणि Q पॅरलल आहे. हा, आता हे P आणि Q पॅरलल आहे, तर आपल्याला इतर काही दिलेले नाही. L आणि M ह्या ट्रान्सव्हर्सल आहे. मग L आणि M जर ट्रान्सव्हर्सल असतील तर इथं एक लक्षात ठेवायचं, यांच्यामुळे तयार होणारे करस्पॉन्डिंग अल्टरनेट कुठले पण घ्या, काही अडचण नाही. तुम्ही फक्त चॉईस करायचे आणि त्यानुसार अँगल घ्यायचे. आता काढायचं आहे ABCD. कसा काढणार सांगा ABCD? ABCD काढण्यासाठी स्क्रीन दिसत नाही. तर ABCD ह्या अँगलचं मेजर तुम्हाला काढायला काय करावं लागेल? A प्लस 110. ऐका, पहिलं अँगल A प्लस 110 इज इक्वल टू 180. अँगल सी लिनियर पेअर हे रेषीय जोडीतले कोण आहे? A प्लस 110. सर आवाज येत नाही. स्क्रीन A इज इक्वल टू काय लिहिणार? 180 मायनस 110. A चं मेजर आलं 70 आणि A चं आलं की लगेच कोणतं काढता येऊ शकतं आपल्याला सांगा? B चं A वरून सी च पण येते आणि बी च पण येते. C चं कसं काढणार सांग? सर सी च का बी च? C चं सांग, C चं. हा,
इंटेरियर अँगल थेरम न काढायचं सर. येत नाही ते तसं. काय येत नाही सांगा बरं कोण? ए वरनं सी च निघत नाही इंटेरियर अँगल थेरम ना. व्हेरी गुड. अगदी छान एक्सप्लेनेशन दिलं. एल आणि एम या लाईन कोणत्या लाईन पॅरलल नाही? एल आणि एम. त्यामुळे ए प्लस सी येत नाही. हॅलो सर, ए प्लस सी येत नाही. बी काढू शकतो. आणि या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो ऐका, लाईन यल. आणि तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता, मध्येच काही अडचण नाही. लाईन पी पॅरलल लाईन क्यू दिले आणि जर ट्रान्सव्हर्सल एम घेतली तर आपल्याला काय मिळेल? आपणाला या ठिकाणी काय मिळेल तर अँगल सी इज इक्वल टू 115. कारण काय सांगा? करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स. आता इथं एक गोष्ट देण्यात ठेवायची, एकाच पद्धतीने येणार नाही, अनेक पद्धतीनं, पण उत्तर सेम आलं पाहिजे. एकाच पद्धतीने हे येत नाही, अनेक पद्धतीनं, फक्त उत्तर सेम राहिलं पाहिजे. चला, ए निघालं, सी निघालं. आता डी काढताय का? सांगा बरं, डी कसं काढणार? लिनियर पेअर अँगल. येस, बरोबर आहे. अँगल डी प्लस 150 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेअर, हे रेषीय जोडीतले कोण आहे? चला, अँगल डी इज इक्वल टू 118 मायनस 115. वजाबाकी करून घ्या. चला, आता बी राहिलाय. बी, चला बी साठी बघा काय येतं तुमच्याकडं. बी, सर ए आणि बी एक्सटेरियर अँगल आहेत ना, एक्सटेरियर इंटेरियर एक्सटेरियर अँगल आहेत, त्यामुळे ए Yes, इज yes. इक्वल टू बी. अल्टरनेट एक्सटेरियर. पण त्यासाठी पॅरलल घ्यावं लागेल. देन लाईन पी आणि क्यू ह्या पॅरलल लाईन. ट्रान्सव्हर्सल कोणती घेणार सांगा? ट्रान्सव्हर्सल कोणती घेणार? लाईन यल. तर यल ही लाईन काय करा, ट्रान्सव्हर्सल घ्या. बरोबर होत आहे. तर ट्रान्सव्हर्सल यल घेतली की अँगल ए आणि अँगल बी अल्टरनेट एक्सटेरियर. आता अल्टरनेट एक्सटेरियर म्हणजे कसे असतात सांगतो. हा जो झेड आकार असतो, त्या झेड आकारामध्ये हे अँगल तर कॉन्ग्रुएंट असतात, त्याच वेळेला एक वरचा आणि एक खालचा हे अल्टरनेट एक्सटेरियर कॉन्ग्रुएंट आहे. याच्यामध्ये आपल्याला एकाच मेजर अवेलेबल आहे, ए चं मेजर अवेलेबल आहे. सर अँगल ए आपल्याकडे आहे 70. बोला. ट्रायंगल एल पासून लिहिलेलं बोला. समजत नाही खालचं. तर अँगल बी जो आहे तो 70 आला. झेड आकाराचा अल्टरनेट अँगल बनवा.
ज्या दोन पॅरलल लाईन आहेत, ज्या पॅरलल लाईन आहे तिथं, ह्या दोन पॅरलल लाईन आहेत त्यांची ही ट्रान्सव्हर्सल आहे. या ट्रान्सव्हर्सलच्या वर आपण काय करू शकतो नीट आहे का? हा झेड आकार आहे, हा झेड आकार आहे. आता हा जर झेड आकार असेल तर याच्या झेडच्या वर ऐका, हे अल्टरनेट ऑलरेडी असतातच. हे असतात. आपण कुठले घ्यायचे? इथं असणारा वर आणि हा खाली. मग इथं काय दिले? ए आणि इथं काय दिले? बी. तर ए आणि बी बघा, दोन लाईन्स पहिल्यांदा पॅरलल घ्या, ट्रान्सव्हर्सल घ्या आणि ट्रान्सव्हर्सल घेतल्यानंतर ए आणि बी हे अँगल इक्वल आले. ए 70 असेल तर बी सुद्धा 70. याच्यामध्ये अनेक पद्धती येतील. हा, हे दोन्हीचं काय केलं आपण? हे दोन्ही काय केले? 180. या दोघांचं 180 मधून 110 मायनस केलं, ए बरोबर 70 आला. त्यानंतर ह्या दोघांचं अँगल्स इन लिनियर पेअर घेतलं, 180 दोघांची बेरीज आहे, त्यातनं 115 घेतलं. चला, त्यामुळं हा 65 आला. तर अँगल डी आणि अँगल ए दोन्ही पण आपण अँगल्स इन लिनियर पेअर वरनं सोडवलं. त्यानंतर सी च मेजर काढताना सी हा डी चा ऐका, सी आणि 115 हे करस्पॉन्डिंग घेतले, तर या ठिकाणी हे दोन्ही करस्पॉन्डिंग घेतले. हे 115 असेल तर हे सुद्धा 115 आहे. त्यामुळे सी निघाला. आणि एकदा सी निघाला परत आपल्याला बी काढायला काय अडचण नाही. इथं हा सर झेड स्क्रीन आकार दिसत नाही. युगंध स्क्रीन दिसत नसेल तर रिजॉईन व्हायचं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण काय करू? दिलंय काय आपल्याला आणि काढायचंय काय? तर त्यामध्ये एल आणि एन ह्या लाईन्स पॅरलल आहेत. म्हणजे ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. एल आणि एम ह्या पण लाईन पॅरलल आहेत. आणि एबीसी च मेजर काढायचंय. तर एबीसी च मेजर काढत असताना बी आणि सी हे करस्पॉन्डिंग वाटतायत, बरोबर आहे. पण आपल्याकडे बी च किंवा सी च मेजर सध्या तरी अवेलेबल नाही. मग इथं तुम्ही काय करू शकता? एखादं लेटर घ्या. कोणतं घेता? कोणतं पण लेटर घ्या, कोणतंही लेटर घ्या. समजा इथं डी हे एक लेटर घेतलं, एबीसी त्यांच्याकडे आहे. हा, डी घेतल्यावर कसं करणार सांगा? सर डी चं मेजर 45 येणार कारण करस्पॉन्डिंग अँगल येतोय. येस येस, हा, टेक अँगल डी. आणि मग ए चं मेजर आपण 180 मायनस 45 करून काढू शकतो. येस येस, हा, ए चं मेजर 180 मायनस. आणि ए इज इक्वल टू बी असणार कारण अपोजिट अँगल येत आहेत. अपोजिट. हा, आणि सी बी इज इक्वल टू पण इज इक्वल टू येणार कारण ते पण करस्पॉन्डिंग अँगल येतात. हा, येस. चला कंप्लीट करून घ्या. ज्यांना इथे सोडवता त्यांना करून घ्या. हा, डी इथं फिगर मध्ये आपण दाखवला अँगल
चला फिगर मध्ये डी दाखवल्यावर इथं लिहिताना काय लावावं लागेल मला? लाईन यल पॅरलल लाईन एम. बा हे गिव्हन ट्रान्सव्हर्सल लिहावी लागेल पी आणि देअरफॉर अँगल डी इज इक्वल टू 45. 45. डी इज इक्वल टू 45 आलं कारण हे दोन्ही पण करस्पॉन्डिंग आहे. लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल हे इक्वल मेजरचे असतात. चला डी बरोबर 45 सगळ्यात महत्वाचं काम झालं. आता इथं आपण काय करू शकतो? नाव अँगल ए प्लस अँगल डी 180 angles in linear pair. आता दोन्ही एका वेळेला घेतलं तरी पण चालतं. कोणतं? तर ए प्लस डी आणि बी प्लस डी किंवा ए चा अपोजिट पण बी घेऊ शकता. ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी येणार आहे. मी परत परत सांगतोय सगळ्यांची सेम मेथड येणारच नाही. अँगल ए 180 मायनस 45 करून टाका. किती राहिलं? तुमचं हा बोला. वजाबाकी करता चालेल. बोला. या ठिकाणी आपण हे दोन्ही अँगल्सची लिनियर पेअर घेतले. दोघांची जी सम आहे ती 180 डिग्री दाखवली. 180 मधनं हे 45 मायनस केलं, ए च मेजर निघालं. बट अँगल ए आणि अँगल बी इक्वल आहे. त्याचं कारण आहे ते अपोजिट अँगल्स आहे. ए आणि बी हे अपोजिट अँगल्स आणि आताच ए च दिले 135. त्यामुळे ए बरोबर बी बरोबर या दोघांचं पण किती आलं? 135 डिग्री. हा बरं आता बी वरनं सी वर जावा. दोन लाईन पॅरलल घ्याव्या लागतील. कोणत्या? एन आणि पी. बी. एन आणि पी ह्या पॅरलल घेऊन ट्रान्सव्हर्स काम नसताना ऑडिओ अजिबात चालू ठेवू नका. अँगल बी आणि अँगल सी हे इक्वल आहे. ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहे आणि याच्यामुळं अँगल सी सुद्धा 135 आला. आणि प्रत्येक प्रश्नात फायनल आन्सर लिहिली पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी काय करू? पुन्हा एकदा लक्षात घ्या. अँगल ए जेवढं मेजर आलं तेवढंच बीच आहे, तेवढंच सीच आहे. त्या तिघांचं पण मेजर किती आलं? 135. हा आणि सगळे रिझन प्रॉपर असल्याशिवाय तुम्हाला मार्क्स मिळणार नाही.
परत परत सांगणे. यामध्ये पीक्यूआर आणि XYZच्या साईड्स एकमेकांना पॅरलल आहे, त्यामुळे ते गिव्हन मध्ये लिहूया आपण. साइड्स ऑफ एंगल PQR and angle XYZ are parallel to each of them. या साइड्स एकमेकांना पॅरलल आहे. तर याच्यावरून काय दाखवायचंय? अँगल PQR आणि अँगल XYZ. अँगल PQR आणि अँगल XYZ हे कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला काही कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन काय करायचं तर XY किंवा YZ वाढवायचे. आता समजा हे XY वाढवलं, जर QR ला ते M मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर सोपं होत आहे. म्हणजे याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन काय आहे? एक्सटेंड XY extend XY हे it intersects side QR at M. QR ला ते M मध्ये इंटरसेक्ट करेल. तर यामध्ये पहिलं आणि महत्वाचं काय सांगितलंय पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं. हे जे दोन अँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत, हे कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी XY वाढवून आता काय करायचं तर पॅरलल लाईन घ्यायच्या. कोणत्या पॅरलल लाईन घेणार सांगा? बोला. Sides of angle PQR and XYZ हे एकमेकांना पॅरलल आहे. गिव्हन इन्फॉर्मेशन आहे, आपल्याला त्याचाच अर्थ असा घ्यायचा. रे किंवा साइड जरी लिहिलं तरी चालेल. रे YZ पॅरलल रे किंवा त्या ट्रान्सव्हर्सल मध्ये तिथं XM. आता याच्यावर सांगा अँगल XYZ. हा अँगल कोणाशी कॉन्ग्रुएंट असेल? अँगल YMR XMR शी कॉन्ग्रुएंट असेल. एक कोणतं तरी नाव लिहायचं. XMR लिहिलं तरी चालतं, YMR लिहिलं तरी चालतं. बऱ्याच रिझन आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला पहिल्या स्टेजला हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. कोणते? XYZ आणि YM आपले XMR किंवा YMR. आता याच्या पुढे काय करता येईल सांगा? अजून काय करता येईल? QP हे कोणाशी पॅरलल आहे पहा? MH. साइड्स पॅरलल आहेत हे दिलेलेच आहे त्यांनी.
बरं आता ट्रान्सव्हर्सल घ्या. कोणती ट्रान्सव्हर्सल घेता? QR, QP आणि या ठिकाणी QP आणि MX पॅरलल घेतलं. हे दोन जर पॅरलल घेतले पहा, हे पॅरलल घेतले. बरं का, या पॅरलल मुळं हे आपण इथं पॅरलल घेतलं आणि इथं ट्रान्सव्हर्सल वापरले. आता काय परिणाम झाला त्याचा? हे दोन्ही अँगल कसे झाले? करस्पॉन्डिंग. मग इथं आपण काय लिहू शकतो? अँगल PQR, PQR म्हणा किंवा PQM म्हणा, काय अडचण नाही. कॉन्ग्रुएंट अँगल XMR. तर हे आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. आता या दोन्हीच्या मध्ये एक साइड इक्वल आहे. XMR आहे आणि XMR असल्यामुळे डायरेक्ट तुम्ही तिथे घेऊ शकता. काय म्हणता येईल सांगा? फ्रॉम 180 त्यांची जी लेफ्ट साइड आहे ती लेफ्ट साइड इक्वल आहे. काय आहे लेफ्ट साइड? अँगल XYZ, कॉन्ग्रुएंट अँगल PQR. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं. ऐका, स्टार वाले एक्झाम्पल आहे, थोडस कठीण आहे. मी परत एकदा समजून देतोय, लक्ष द्या. पहिल्या स्टेजला आपण काय वाढवलं रे? काय वाढवलं आपण? XY वाढव. पहा, XY नी QR ला इंटरसेक्ट M मध्ये केलं. आता या वेळेला हे दोन्ही कसले आले? करस्पॉन्डिंग अँगल. कोण कॉन्ग्रुएंट आलं? XYZ आणि बोला XYZ आणि XMR. हा, XYZ अँगल XYZ आणि XMR हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आले. परत काय घेतलं बोला? आता पॅरलल लाईन चेंज केल्या. आता पॅरलल लाईन कोणत्या आणल्या? त्या पॅरलल लाईन घेतल्या. पहिल्या पॅरलल लाईन ह्या होत्या. बर, आता पॅरलल लाईन बदलल्यामुळं आता पुन्हा एकदा पहा, ह्या पॅरलल लाईन घेतल्या, ही ट्रान्सव्हर्सल घेतली आणि त्यावेळेला हे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आले. कोणते करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आले? अँगल XMR इज इक्वल टू अँगल PQR. मग दोघांची वन साइड इक्वल आली की संपलं. एक्झाम्पल फक्त व्यवस्थित समजायला पाहिजे. पहिल्यांदा दोन पॅरलल लाईन घेतले. कोणत्या? YZ QR ही ट्रान्सव्हर्सल घेतली, हे करस्पॉन्डिंग अँगल. परत ह्या दोन पॅरलल लाईन घेतल्या. कोणत्या? PQ XM आणि हे कसले अँगल घेतले? करस्पॉन्डिंग. इक्वेशन 1 आणि 2 त्यांची एक साइड इक्वल होते. परत एकदा सांगतोय, त्यांची एक साइड इक्वल झाली की दुसरी आपोआप इक्वल होते. सगळ्यांच्या लक्षात आलंय का बघा? फोर्थ वाला एक्झाम्पल हो. परीक्षेला येऊ शकतं हे एक्झाम्पल. हे एक्झाम्पल परीक्षेला येणार.
बर, किती मध्ये जरा डोकं चालवा आता आणि मग दोन्ही लिहून घेऊ आपण. चला, AB आणि CD पॅरलल आहे. AB आणि CD पॅरलल दिले, बस खूप महत्वाचं तेच आहे. AB आणि CD या पॅरलल आहे. याच्यावरून पहिल्यांदा काय निघेल सांगा, BRT वरनं अँगल BRT दिलाय. अँगल BRT, हा, ह्या अँगल वरनं काय निघेल, DTQ. काय निघाला, DTQ करस्पॉन्डिंग. बर, हे दोन्ही लिनियर पेअर घेऊन काय निघेल, ART आणि BRT लिनियर पेअर घेऊन काय निघेल, ART. बर, CPQ कसा काढायचा, CPQ कसा काढणार, बोला. CTQ काढण्यासाठी काय करावं लागतं, तर CTQ साठी हे दोन्ही इंटेरियर अँगल घ्या. इंटेरियर अँगल वरून हा निघेल DTR आणि DTR निघाला की त्याचा अपोजिट आहे CTQ. बर, PRB राहिला, PRB करस्पॉन्डिंग घ्यायचा. प्रश्न एकदम सोपे प्रश्न आहेत अशा स्वरूपातले, फक्त ज्याच्या त्याच्या डोक्यात आलं पाहिजे हे लिहायचंय कसं. चला, पहिला आहे अँगल ART. कसं करणार अँगल ART, ART प्लस BRT या दोघांचं मिळून 180 घेतलं. अँगल्स इन लिनियर पेअर आहे हे दोन्ही, अँगल्स इन लिनियर पेअर आहे. पहा, ARTचं मेजर फाइंड करायचंय, BRTचं किती दिले चेक करा, 105. 105. तेवढा ठेवा. 105. चला, अँगल ART काढताना आता 180 मायनस 105 करा. चला, अँगल ART. अँगल ART काढताना फक्त आणि फक्त तुम्हाला सांगितलं हे दोन्ही लिनियर पेअर घ्या, ART आणि BRT. लिनियर पेअर मध्ये एक आर्म कॉमन आहे, RT आर्म कॉमन आहे आणि इंटेरियर वेगवेगळे आहे. बरं, आता CTQ काढायला सांगितलंय त्यांनी, तर CTQ काढायला आणखीन सोपं आहे. मगाशी सांगितलेल्यापेक्षा सोपं आहे अजून. काय करायचं आहे का, ART आणि CTQ करस्पॉन्डिंग अँगल्स. यस यस यस, हा, लाईन AB आणि लाईन CD ह्या पॅरलल घ्या आणि लगेच ट्रान्सव्हर्सल टाका PQ आणि मग लगेच तुम्हाला लगेच लक्षात आले अँगल ART कॉन्ग्रुएंट अँगल CTQ हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. यस, हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. बट अँगल ART
या अँगलचं मेजर आता अवेलेबल झालं 75. Therefore, अँगल CTQ सुद्धा 75. चला DTQ करायचं आहे. थर्ड वाला corresponding angle. कोणाचा करस्पॉन्डिंग BRT चा करस्पॉन्डिंग DTQ आहे किंवा लिनियर पेअर न पण येऊ शकतं. कुठलं लिहिलंय सांगा? Corresponding. करस्पॉन्डिंग. ठीक आहे. हा, तर यामध्ये लाईन AB पॅरलल लाईन CD ट्रान्सव्हर्सल PQ आणि therefore अँगल BRT congruent अँगल DTQ. रिझन द्यायचं हे आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आणि यातलं एक मेजर आपल्याकडे अवेलेबल आहे. मेजर ऑफ अँगल BRT हा 105 डिग्री आहे आणि म्हणूनच अँगल DTQ सुद्धा 105च आलं. तर BRT वरून DTQ घेतलं. या ठिकाणी पुन्हा पहा. पहिल्यांदा आपण हे दोन्ही लिनियर पेअर घेतले ART आणि BRT. हे 75 आलं. पण हे 75 आल्यावर ह्याचा हा करस्पॉन्डिंग घेतला CTQ पण 75 आलं. परत BRT चा DTQ हा करस्पॉन्डिंग घेतला. दोन्ही रेषेच्या खाली आहेत, ट्रान्सव्हर्सलच्या राईटला तर राईटला. आणि आता लास्ट राहिला अँगल PRB. सर अपोजिट अँगल. Opposite angle. येस. अँगल PRB काढताना अपोजिट काढा किंवा अँगल पण आपल्याला अपोजिटच सोप आहे. अँगल PRB कॉन्ग्रुएंट अँगल ART. तर हे आहेत अपोजिट अँगल्स. झालं. आता याच्यामध्ये अँगल ART हा 75 आहे आणि therefore अँगल PRB हा सुद्धा 75 आहे. जर ठरवलं तर सगळी गणित व्यवस्थित सोडवता येतील. फक्त तुमचं तेवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आणि प्रत्येक प्रश्नाला फायनल आन्सर लिहा. फायनल आन्सर लिहिलं पाहिजे. अँगल ART 75 डिग्री. अँगल CTQ 75. अँगल DTQ 105 आणि लास्ट आहे 75 PRB 75. 75. शेवटचं लक्षात आलंय का? हे दोन्ही लिनियर 75 याच्यावरून हे 75 आणि हे 105 हे 105 आणि ह्याचा हा अपोजिट घ्या. रायटिंग व्यवस्थित करा. 100% अडचण येणार नाही. चला रायटिंग करून घ्या.